आमचे अत्यानंद महाराज म्हणाले ते श्रीकृष्णाचे अवतार आहेत। ते स्वतःच स्वतःला असं म्हणतात कारण ते आहेत। बरं, तू अजूनही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस। काय? किती वेळ लागेल? 5 मिनिट। हे सगळं 5 मिनिटात संपणार आहे? हो। नक्की? हो, आज शॉर्टकट मध्ये वाचन। बरं, ये, थांबलोय मी। हो। अत्यानंद महाराज, तुमच्या कृपेमुळेच घडतंय हे सगळं। काय हो तुम्ही? हा, तुम्ही माझा काही मानच ठेवत नाही। अगदी त्याच्या समोर फटकन बोललात, तुला यायचं असेल तर ये, नाही तर नको येऊ म्हणून। हे तुम्ही जे असे वागता ना, तुमच्याकडूनच शिकलाय, म्हणूनच आईची किंमत कळत नाही त्याला। किंमत मागून मिळत नाही कला, ती कमवावी लागते आणि कमावण्यासाठी आधी ती द्यावी लागते। कुणाला? तू त्याच्याशी कशी बोलतेस याचा विचार केलायस तू कधी? त्याच्याशी कसं बोलायचं आता मी? अगं त्यालाही मान द्यायला हवा ना, मोठा झालाय तो, आता लग्नाला आलाय। मान द्यायचा म्हणजे काय आता त्याला आहो जाओ म्हणायला लागू की काय? अहो, लग्नाचा झालाय म्हणूनच म्हणते ना मी। तुम्हीच जर मला मान दिला नाहीत, मला किंमत दिली नाहीत, तर नव्याने जी मुलगी सून म्हणून घरात येईल ती तरी देईल का? तिने मला सासूचा मान दिलाच पाहिजे। तुला सतत सगळ्यांनी दिलं पाहिजे, तू कधी कोणाला द्यायचा विचार करतेस का ग? काय अजून काय द्यायचंय? सगळं आयुष्य झिजवलं पोरांना वाढवण्यासाठी। जग नाव काढतंय हा माझ्या मुलांचं। अशी सोन्यासारखी पोरं कोणी घडवली? मीच ना। झालं झालं, सगळे कष्ट करून झाले, आता आराम करण्याचे दिवस आहेत माझे। सून आली की तिच्या हातात सगळा कारभार मी देणार, मी फक्त खाटेवर बसून खाणार, कळलं? तिने मला चहाचा कप द्यायचा हातात, माझा चहा पिऊन झाला की चहाचा कप तिने उचलून न्यायचा, हातात ताट। मी ताटावरून उठले की सून उचलेल माझं ताट। आणि कपड्यांचं मी तर मशीनच मागून घेणार आहे तिच्या वडिलांकडनं। अहो, म्हणजे त्यांच्याच पोरीचे कष्ट वाचतील ना, असंच सांगेन त्यांना। आणि भांडी कुंडी, कचरा, लादी, स्वयंपाक पाणी हे तर सगळं सुनेनेच करायचं असतं। आणि हो, प्रत्येक सणावाराला रोन्या, मला जेवण बिवण बनवता येत नाहीये, अगोदरच सांगते, नंतर राडे नकोत। नाही म्हणजे तू मला जेवण बनवायला सांगशील आणि नंतर मला काय ते बनवता येईना म्हणून ओरडशील ना। कसं आहे, घरी मम्मीच बनवते ना जेवण। पप्पा नेहमी म्हणतात तू पैसा मिळव, घर कामाला काय बाई ठेवता येईल। आणि माणसानं कसं स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे, कोणासमोर हात पसरायची वेळ नाही यायला पाहिजे त्याच्यावर। नाही म्हणजे मला आवडेल तुझ्यासाठी जेवण बनवायला, पण मला नीट नाही बनवता येत। आणि खरं सांगू का, मला जेवण बनवायला आवडतच नाही। लग्न झाल्यानंतर तुझी मम्मी बनवेल का रे जेवण आपल्यासाठी? अगं नाही नाही, नको, त्यापेक्षा आपण घर कामाला बाईच ठेवू। हा, तसं काय माझा पगार काय घरी द्यायला लागत नाही। हा, त्यापेक्षा आपण माझा समजा पगार ना या कामासाठी वापरू। काय झालं तुझं? सुनीता, हे सगळं नंतर बोलूया ना आपण, नंतर बघूया। आधीच परवाचं टेन्शन आलंय मला सॉल्व। का? आता कशाला टेन्शन घ्यायचं? अगं का काय शिफ्टिंग आहे परवा, आणि मला जाम वाटतंय की आई डोकं खाणार आहे सॉल्व। आता त्या कशाला डोकं खातील तुझं? हो, तू अजून पुरतं ओळखला नाहीये साईला। तुला खरं सांगू का, मला ना तुझी फॅमिलीच काही कळत नाही बाई। हा, ताई एकदम देव माणूस, बाबा एकदम चांगले, पण समजा कंट्रोल मात्र मम्मीच्या हातात। हे बघ सुनीता, जे आहे ते असं आहे। बरं ठीक आहे। हे बघ सुनीता, तुझ्यापासून मी काहीही लपवलेलं नाही। माझं घर, माझी आई, माझी आर्थिक परिस्थिती सगळ्याची कल्पना दिली आहे मी तुला। यार रोन्या, झालंय ना, ठरलंय ना आपलं, सोड आता, पुन्हा कशाला त्या ट्रॅक वरती जातोस?
तू जाऊ दे, चल मला भरपूर काम आहे. टेम्पोवाल्याला फोन करायचा, अजून शिफ्टिंगचं सगळं बघायचं. त्याच्या पैशाला निघतो मी. धोन्या, मला नवीन घर बघायला कधी घेऊन जाणार? तुला नवीन घर बघायचंय? दाखवतो. चल आधी इथून निघूया. श्री, हा मुलगा कसा आहे? छान वाटतोय ना? हे हो. वय वर्ष 56 आहे त्यांचं. मग काय झालं? अगं हो, पण तरी त्यांना तो मुलगा असं कसं म्हणायचं? ऑड आहे किती. श्री, मग ते मुलगा असं म्हणूया का आपण? हा, तर ते मुलगा नोकरी करतात. ते मुलगा त्यांच्या घरामध्ये एक मारते काय? श्री, म्हणून सरू मावशी हर्ट होतात. अशी मस्करी करत असतोस तू त्यांची. अगं पण मी लग्नाला नाही हसलो, तुझ्या शब्दरचनाला हसलो. सरू मावशी या. बघ जान्हवी, मी म्हटलं होतं ना, अत्यानंद महाराजांच्या कृपेमुळे सगळं ठीक होईल. हो. हे सर्वशी, बघ सगळ्या डिटेल्स मी भरलेल्या आहेत त्या फॉर्म मध्ये. आता फक्त वराकडनं काय अपेक्षा आहेत त्या सांग, म्हणजे लिहून टाकूया. लिह, श्री अत्यानंद महाराज प्रसन्न. अरे लिह ना, सुरुवात ना अशीच करायची असते. अरे लिह ना, श्री श्री अत्यानंद महाराज प्रसन्न. लिह लिह. अगं उगाच जागा वाया जाईल इथे. अशी कशी वाया जाईल रे? त्यांच्या कृपेमुळेच घडतंय सगळं. मावशी, अगं 5-6 ओळींमध्ये सगळं बसवायचंय. श्री श्री अत्यानंद महाराज प्रसन्न, ह्याच्यात अख्खी एक ओळ वाया नाही का जाणार? हो. हे बघ, तू लिह, श्री श्री सद्गुरु अत्यानंद महाराज प्रसन्न. ए मावशी, तुझं आता हे वाढत चाललंय. अरे मग काय, हे 5-7 वाक्यामध्ये कशा अपेक्षा लिहिणार? म्हणून ना मला या ई साईच आवडत नाही. आपल्या वधूवर सूचक मंडळात माहितीये का मी काय केलंय? बाकीची सगळी माहिती लिहायला अर्ध पान आणि वधूवरांच्या अपेक्षा लिहिण्यासाठी 8 पानं ठेवली. अगं पण आता आपल्या वधूवर सूचक मंडळात तुझ्यासाठी स्थळ नाहीये, हो की नाही? हो ना रे, सगळी आपली लहान लहान मुलंच येतात. 20च्या आतली, 50च्या वरचं एक स्थळ नाही रे. सगळ्या 50च्या पुरुषांची लग्न झालेली असतात का? तसं नाहीये सरू मावशी. अहो, आम्ही आता एवढ्यातल्या एवढ्यात 5-6 स्थळं पाहिली, 55च्या पुढची. ए बरं, मला अपेक्षा सांग. चल. अपेक्षा श्री श्री सद्गुरु विश्वमित्र अत्यानंद महाराज प्रसन्न यानंतरच येत. पुन्हा तिथे मनीषच्याच आईचा शेजार असणार आहे. नोकरी करणारी सून आणलीये आणि आता स्वतःच डोकं बडवून घेत बसलीये. पण म्हणतात ना, चुंब जळला ना तरी पीळ जात नाही. ताठा काही गेलेला नाहीये अजून. तिच्या आधी नातवंडाचं तोंड मीच पाहणार आहे म्हटलं ना तिला, तर मला म्हणते कशी, मुलीचं पोर म्हणजे काय आपलं नातवंड नाही. मुलाचं मूल ते आपलं खरं नातवंड. मी म्हणलं, सुनेला चालणार आहे का तुमच्या? तिला म्हणे ना, आधी घर हवं आणि मग मुलबाळ वगैरे. पिंट्याचं लग्न झालं ना की घर पण मिळेल आणि नातवंड पण होईल. मनीषच्या आईच्या नाकाला काय मिरच्या झोंबतील ना हो. असू दे, चांगलं नाकावर टिच्चून आपण 2 BHK मध्ये जायचंय. काय कपडे दे, कपडे दे इकडे. कपडे आणि इकडे कपडे दे, मला हवेत. काय चाललंय? दे.
अहो असं काय करताय? कशाला आता भरायला पाहिजे सामान? मी पिंट्या बरोबर जातोय. अहो त्यालाच नाही जाऊ द्यायचंय आपण. का? अहो तेच तर म्हणते ना मी मगासपासनं. तुमचं लक्ष कुठे आहे माझ्या बोलण्याकडे? आपण आता फ्लॅट मध्येच जायचं. तू हात काढ तू. अहो किती वर्ष खुराड्यात जगायचं आपण? मोठी स्वप्न बघितली पाहिजेत आपण. तू बघत बस मोठी स्वप्न, आम्ही निघालो. सरू मावशी, तुम्ही अपेक्षा सांगा ना, श्री सगळं ऍडजस्ट करेल. अत्यानंद महाराजांच्या बाबतीत काही ऍडजस्टमेंट नकोय, बाकी काय हवं ते करतो. सर्वशी अपेक्षा सांग तुझ्या. सांगते हा. माझा नवरा ना श्रीकृष्णासारखा असावा, चतुर, धोरणी, पराक्रमी आणि मुत्सद्दी. हो, पण पत्नीच्या बाबतीत मात्र तो श्री रामचंद्रांसारखा असावा, एकनिष्ठ. सर्वशी तो पराक्रमी कशाला हवाय तुला? अरे म्हणजे काय, एखाद्या टेररिस्टने अटॅक केला माझ्यावर तर त्याचा पराक्रमच कामी येईल ना. सर्वशी सरू मावशी, हे सगळं खूप छान आहे, पण आपण थोडंसं प्रॅक्टिकल म्हणजे रोजच्या जगण्यातल्या अपेक्षांचा विचार करूया ना. हा. हो, पण मला रोजच्या जगण्यातच हवंय हे सगळं. तसं नाही हो, म्हणजे बघा ना, आता मला श्री सारखी साधी राहणी पण उच्च विचारसरणी असा नवरा हवा होता. शिवाय बघा ना, आम्हाला दोघांनाही छान चौकीची आवडच नाहीये आणि दोघांनाही फॅमिली हवी आहे. दोघंही वर्किंग आहोत, आमच्या सवयीही सारख्या आहेत. तसं म्हणजे बघ सर्वशी, मला सुद्धा कशी एक साधी, कुटुंबाला धरून ठेवणारी, सगळ्यांना सामावून घेणारी, किमान ग्रॅज्युएट, नोकरी असेल तर उत्तम अशी मुलगी हवी होती, हो की नाही? तर असं काहीतरी सांग ना, साधं. म्हणजे देवाचे वगैरे गुण असणारा मुलगा आता कुठे शोधणार आपण, हो की नाही? म्हणजे श्रीला असं म्हणायचंय की तुमच्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या सुध्या अपेक्षा सांगा. आणि मानवी अपेक्षा, दैवी अपेक्षा नाही. अच्छा, तसं होय. कळलं का तुला आता? हा, तशा काही फारशा अपेक्षा नाहीच आहेत रे माझ्या. म्हणजे तरुण होते तेव्हा होत्या, हेच हवं, तसंच नको, असं खूप होतं. पण आता काय रे, वय झालंय ना माझं, वयानुसार अपेक्षा बदलाव्या लागतात, काय करणार. बरं लिही तू. हा, सांग. मुलगा सुस्वरूप असावा, देवाधर्माचं करणारा असावा, अत्यानंद महाराजांचा भक्त असेल तर उत्तमच, पण निदान त्यांचा मान राखणारा तरी असावा. हे गृहीत धरलंय आम्ही. पुढे त्याला टक्कल किंवा ढेरी नसावी. खूप गोरा पण नको, हा, पण अगदी काळा कुट्ट सुद्धा नको. सावळा असेल तर चालेल मला, आणि चेहऱ्यावर ना असे पिंपल्सचे व्रण नको, दात पुढे असलेला नको. हा, उंच खूप नकोय मला, पण खूप ठेंगणा सुद्धा नको. हा, माझ्यापेक्षा थोडासा उंच असेल ना तर चालेल मला. आणि चष्मा असेल तर चालेल, पण नंबर कमी असावा. त्या चष्म्यातून त्याचे डोळे असे बटबटीत दिसायला नको, नाक भाज्यासारखं नको. हा, छान तरतरीत हवं. हा, आणि मुख्य म्हणजे आवाज, आवाज चांगला असायला हवा, मधुर, जणू काय श्रीकृष्णाची बासरीच वाजते. वा. पण मधुर म्हणजे बायकी नको. हा, पण पुरुषी म्हणजे घोगरा सुद्धा नको. म्हणजे आवाज पुरुषीच हवा, पण आवाजात गोडवा आणि बोलण्यात मार्दव असावं. आणि हो, ते फुलांचा शर्ट घालणारा नको. हा, अत्तर बित्तर लावणारी माणसं तर मला सहनच होत नाही. आणि
पायाचे तळवे स्वच्छ असावे, भेगा न पडलेले, शुचिरभूत वाटेल असा असावा. तसं सरू मावशी, त्यांचा स्वभाव आणि नोकरी वगैरे ते हो सांगते ना. लिह रे श्री. स्वभाव ना कठोर नको, मृदू असावा. हो पण म्हणून रडा नको. हा, उठ सूट डोळ्यातून पाणी काढणारा असेल ना तर मला नाही चालणार. आणि हे जग म्हणजे सगळं काही आहे असं नाही. हं, हे आयुष्य म्हणजे एक वस्त्र आहे आपण परिधान केलेलं. ते सोडून चैतन्य रूपी आत्मा परमात्म्यात विलीन होणार आहे हे जाणणारा असावा. प्रिन्सिपल्स वाला असावा. आध्यात्मिक धार्मिक गोष्टींची आवड असावी. पण धार्मिक गोष्टींची आवड म्हणजे सोळं ओळं नको. हा, छान पूजा पाठ करणारा असू दे, जुळवून घेणारा असावा. पण म्हणून सारखा सलगी करणाराही नको. हा, बायकोला जपणारा असावा. पण म्हणून बायकोच्या ताटाखालचं मांजर असलेला नवरा नको बाई मला. कुटुंब मोठं असेल ना तरी चालेल मला, पण सासू सासरे मात्र ना छान असेच हळवे साधे, मला जपणारे प्रेमळ असू दे. बाबा मी करतोय ना सगळं. अरे, तू एकटा किती करणार? बाकी झालंय ना सगळं? हो. जाऊ. हे ठेवायचंय. तू तू येतेस आमच्या बरोबर? हो, तर माझा नवरा आणि मुलगा दोघेही जाते तर मी काय इथे एकटी राहून करणार आहे? जे सामान घेतीस. गंमत करता की काय? धरे ठेव, सांभाळून ठेव जरा. नाजूक सामान आहे ते. तस मुसळेपणाने आपला नुसता टाकत राहील. काय गरज होती काय? धर, मूर्खपणा आहे नुसता. जरा सांभाळून ठेव पण ते तिकडे. बघा ना केवढा उठारेटा झाला तो. म्हणून सांगत होते मी, काय गरज होती आत्ताच सगळं करायची? घे बॅग घे, नीट ठेव जरा. एकावर एक ठेवू नको, पडल्या तर. काही कोणी हाताला धरून घराबाहेर काढलं नसतं आपल्याला. महिना भरला म्हणून काय झालं? 4-6 दिवसच वरचे गेले तर काय बिघडलं का त्यांनी? थांबलो असतो तर काय बिघडलं असतं का? आता शिसू नसती तर काम पण सोपच झालं असतं ना. आई ग, सावकाश. कंबर ना गेली माझी अगदी. सोडव रे बाबा आता ह्यातून. जानूला तरी हाताशी घेतलं असतं. नाही तर तुमचं आपलं काहीतरी नवीनच. तिला काही सांगायचं नाही म्हणून. काय झालं असतं? आली असती मदतीला तर. तिचे दिवस भरत आले, ठाऊक आहे ना तुला? आता अशी कामं करून नाही चालणार तिला. त्यात काय झालं? मी पण 9व्या महिन्यापर्यंत घरातलं सगळं काम करत होते. धुणी भांडी कपडे लत्ता सगळं करत होते. काही नाही हो, तेवढाच व्यायाम होतो गरोदर बाईचा. तिचा व्यायाम ती तिच्या घरी करेल. आपली कामं करून व्यायाम व्हायची गरज नाहीये तिला. गरज नाही काय? आईला थोडी मदत केली तर पुण्यच लागेल ना तिला. तिला गरज नाहीये पुण्याची. चिकार पुण्य केलंय तिने. पण घर लावायला मात्र मी जानूलाच बोलावणार आहे. तुम्ही काही म्हणा. हे काय करताय? वो हमारा मुलगा आएगा ना, बॅग रखने का है. मराठी आहे तो, मराठी कळतंय त्याला. मग काय हिंदी कळत नाही त्याला? हा बंद नाही करने का. जा जा तुझा. अरे बाबा जा, नाहीतर ही बसेल टेम्पो चालवायला तुझ्या जागेवर. त्याच्या समोर काय अपमान करताय माझा? अगं अपमान कुठे केला? स्तुती केली तुझी. कळली नाही तुला ती? कळते मला. पण अरे आता या टेम्पोत एवढं सामान ठेवलं तर बसायचं कुठे? अगं आई, तू आणि बाबा रिक्षाने जा, मी टेम्पो सोबत येणार. अरे रिक्षाने कशाला? हा एवढा मोठा टेम्पो कशाला केला मग आपण? अगं मी रिक्षानेच जाणार आहे की नाही, त्यासाठी पैसे लागणारच आहेत ना. तेच तर म्हणते ना मी. आई आता तू काही म्हणू नकोस. तू रिक्षाने जा बाबांसोबत. ओके, टेम्पोने मी जाणार. पिंट्या, अरे ही बॅग घ्यायची राहिली ना. बॅग तुम्ही कधी निघताय रे? आम्ही उद्याच निघतोय. हा टेम्पो बुक केलाय. बरं पिंट्या तू हो पुढे, मी आणि गीता बाईक नेतो. बरं ठीक आहे. अहो
ह्याने नसतं का सोडलं आपल्याला बाईकवर? 2-3 खेपा झाल्या असत्या. नाही काकू, काय आहे, मला पिंट्या बरोबर सामान उतरवायला तिकडे थांबायला लागेल ना, म्हणून मी चाललोय पुढे. पण ते गीता आहे ना, कला, माझं काही म्हणणं नाहीये. मनीष तू पुढे, तिकडे भेट मला. काका येतो आम्ही, हो हो तिकडनंच ऑफिसला पण जातो. सावकाश जा. चल गीता. थँक्यू, भेटू आपण. बाय. मी जरा काळवाल्यानं येतो भेटून. काही गरज आहे का हा जाता जाता भेटून जायची? एक तरी धड आहेत का ते? माझे चांगले संबंध आहेत सगळ्यांशी. तुम्ही ठेवा चांगले संबंध, घेऊन भेटतच राहाल ना तुम्ही. कसे काय आई बाजूला हो. आता ना मला असं सगळ्यात बाजूला काढा. कळतंय मला, कळतंय. टाळं कोण लावेल त्याला? सामान पडलं तर पुन्हा आणखीन मलाच उठाठेव करत राहावी लागेल. सांगत होते ह्याच्यात बसून जाते म्हणून.